पेठ तालुक्यातील काठमांडूला गेलेले 11 विद्यार्थी नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे अडकले होते. मात्र सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरामुळे विविध भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक पर्यटक आणि नागरिक सुद्धा अडकले. यामध्ये पेठ तालुक्यातील अर्जुन गणपत शिंदे, रोहित चंद्रकांत शिंदे, विशाल जालिंदर शिंदे, रुपेश मुकुंद घोंगे, अभिषेक राजेंद्र पवार, आकाश कृष्णा कोतुळकर, ओम राजेंद्र शिंदे, पियुष विजय शिंदे, आयुष सोमनाथ शिंदे, करण शिवाजी शिंदे, शुभम भोलेनाथ शिंदे असा 11 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. महापुरामुळे हे विद्यार्थी अडचणीत आले होते. मात्र प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थी सध्या काठमांडू येथे सुरक्षित असल्याचं समोर आलंय. अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावं असं आवाहन करण्यात आलंय. नेपाळमधील पूर परिस्थितीमुळे वाहतूक तसंच काही भागातील दळणवळणावर परिणाम झालाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पुढील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. पेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळालाय. प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सुरक्षेबाबत नियमित माहिती द्यावी अशी अपेक्षा पालकांकडून आता व्यक्त होतीये. दरम्यान विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाबाबत प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. पुष्कर गांगोडे, 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज.